नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मित्रांनो, ड्रायव्हर लोकांची आणि गाडीवाल्याचे काय हाल राहते ना, आता मी तुम्हाला ते सांगतो. आता रात्री गाडीचं रेडिएटर झालंय लीक, बरं का. दुधाला जायला होतो, एवढे हाल चालू आहे रात्री पुण्या आहे का. तेव्हा इथं पाणी गळू राहिलं ना, दिसलं का आहे का. आता गाडी चालली आहे विंचोरला. आता विंचोरला गाडी फिटरकडे चालवली आहे. रात्री दुधाला गेलो, गाडी तिकडंच बंद पडली. टेम्परेचर पकडलं, गाडी लावून दिली, कॅनी बिनी कशा तरी खाली केल्या, गाडी तिकडंच लावून दिली आणि मोटरसायकल घेऊन पाहुणीची गाडी घेऊन घरी बुंगाट झालो. 20 लिटरची बाटली आहे, ह्या 2 बाटले पाणी संपत आलं. यावा एक भरायची बाटली, वतायचं पाणी. कांड्याच्या वर गाडी गेली का लगेच ऐक तर पाहतो या डबक्यात पाणी किती आहे. म्हणजे कंडिशन एवढी अवघड आहे का, रात्री पाहून माय एवढे हाल चालू आहे का काही माप नाही. हे बा पाणी कमी झालं, टेम्परेचर वाढलं, वत पाणी. आणि बरं तुम्हाला सांगतो, कांद्याचं डबल ट्रिप होती आज. कांद्याला दुसरी गाडी पाहून दिली, जाते साधे का आता झालं लवकर काम तर बरं आहे, नाही तर काही नाही. इकडे 2-4 हजार रुपये खर्च आणि तिकडे 2-1 हजार रुपये बुडणार. असे तर कामं चालू आहे आता आपलीवाली. आता मी धारणगावच्या मांग आहे, वतली एक बाटली. एवढं पाणी राहिले, आता एवढ्यात विंचूर पोचलो तर बरं आहे बा. कारण की एका टायमाला 2-2 बाटल्या हाणून किती होती. खटाखटी म्हणजे काय काही सोपे आहे का त्या. 2 बाटल्या एका टायमाला वाचावं लागत. 5च्या वर कांड्या गेल्या. गाडीचा फॅन चालू होऊन जातो. फॅन चालू झाला का गाडीचा, फॅन बुगायला लागला का गाडीनं पाणी फेकटून द्यायचं, मोकळं व्हायचं. कर व्हायचं की आता मार्केट नाही काही नाही. तेव्हा आता झाले, आता 4 किती कांड्या झाल्या, आता आले आता माफतवर का. 1 आहे 2-4 कांड्या झाले. आता निघतो, आता पाहतो. म्हणजे वाटतं एवढे सोपे काम नाही, पिटली तर एवढी गाठी ती का काही मापच नाही त्याला. लय अवघड काम आहे. आता मला तसा धाक पडेल, काही रिकामी वाढव कामं नाही केले म्हणजे बरं होईल बा. सारखं पाणी गळत आहे. 20 लिटर पाणी तिनं म्हणजे 15 लिटर पाणी तर पिली. आता माय ग पाणी फक्त 5-1 लिटर राहिले, 5-6 लिटर पाणी आहे आता एवढ्यात जर गाडी विंचूर पोचली तर बरं आहे, नाही तर कोणाच तरी घरी जाऊन पुन्हा बाटली भरून आणावं लागेल. म्हणजे एवढे हाले. रात्री गेलं तुझ्याला बरं, गाडी तिकडेच बंद आहे ना. माणसाचं नियोजन एक राहतं आणि गाडी काहीतरी वेगळंच काहीतरी कामं गाडीची. बरं फॅन बुगायला लागले हो, दम नाही तरी फारकान पाणी निघून जातं. मी वरून पाणी निघतोय, खालून पाणी निघतच. काय डोके आउट व्हायचे काम आहे. आता एकदम दमादमानं चाललोय. पाहू आता फिटर म्हणे या घेऊन पाहतो काय. आता खोल्यो किती वाभार होईल, कारण की पूर्णपणे टेम्परेचर पकडेल होतं रात्री गाडीनं. ट्याव फार रेड आणि निर्वेन आखे सिग्नल द्यायला होते. काम वाढलं नाही म्हणजे बरं आहे. आता बघू, आता चाललोय. आता काय होईल तेव्हा खरी. आता पाणी वतीत 4-5 वेळेस थांबलो बा रस्त्यात. धारणगाव मध्ये आलोय बरं का. धारणगाव झालंय पास, पण मग टेम्परेचर वाढलंय. आता परत थांबावं लागलं. काही जास्त नाही बा, 5-1 किलोमीटर, 5-7 किलोमीटर आलो. झाला पुन्हा राड. आता पुन्हा वचित 2-1 बाटल्या. असं करीत आता कसं तरी विंचूर आलं पाहिजे. आता बरं होईल बा. आता जटे म्हणजे आता आहे ना, रस्ता होईल म्हणून बरं आहे. वैताग साधाय का. आता 2-1 बाटल्या ओतूनच घेतो परत. आता म्हणजे अशी एक गाडीवाल्याची आणि ड्रायव्हरची जिंदगी अशी राहती. वतून घेतो, हातानं वाढवायचे कामं नको पाणी आहे तोवर हटायचं काय लागतं.
बरं तरी म्हणजे ही जी बाटली ना, पाणी प्यायला नाही येईल होती. म्या पाणी प्यायचं पाणी आणत राहतो मी, फिल्टर पाणी लागत. पण आता या बाटलीचं काम असं आहे, बरं झालं ती भरून ठेवली होती नेमकी गाडीमध्ये, तेच काम येऊ राहिलं मला आता. भर बाटली वत पाणी, भर बाटली वत पाणी, 2-3 बाटल्या कंप्लीट लागून जात्या एका टायमाला. शीट आणि ते डिल्लच ठेवलं, म्हणलं राव आपल्याला खोल फिटिंग करावं लागत. कंप्लीट पाणी संपत येईल होतं आणि मशीनही गरम होईल. आता चांगला जाळून दूर संगत निघायचं काम दिसते. शिव राहिला चांगला इड जात इकडे पाणी फार खाली कळून टप्पे घ्यावा. हा डोका आउट झाला आता. ड्रायव्हर लोकांना नक्कीच आठवण येणार, जे गाडीवाले आहे ना ते. म्हणजे आहे आमची सुद्धा अशीच परिस्थिती होती कधी कधी. एवढाच ते दाखवू दे नाही, मी दाखवू राहिलो. अशीच गाठी येते प्रत्येक गाडीवाल्याला येते. पंक्चर झाले, आडवा झोपा रे तुम्हाला सांगतो, घे याचा ज्या घे त्याचा ज्या. कधी स्टॅपनेच नाही राहते, कधी व्हील पाण्याच नाही राहते. साधा खटका येतो तो. प्रत्येक गाडीवाल्याची अशी हाल आहे बरं का मित्रांनो. आता एवढे हो तरी जावं असं वाटतंय मला. दारंगावच्या पुढे निघेले आता. पुढं म्हणजे काय लय पुढं नाही, 1-2 किलोमीटर, 1-1.5 किलोमीटर पुढं आलो असं. बघू नेमकं आता जाती का नाही. वाटत नाही मला जाईल म्हणून. अजून 1 दिवस तिला द्यावाच लागणार. बरं नेमकं ते पाईप जर लीक असतं ना, त्याला काहीतरी आपण टेप बीप लावून काहीतरी केलं असतं. पण ते डायरेक्ट रेडिएटरच्या जो पाईप जॉईंट राहतो का त्याच्यामधून पाणी निघत आहे. त्याला काही आपल्याकडं ऑप्शनच नाही का ते पाणी बंद करू शकतो. त्याच्यामुळं आपल्याकडं पर्याय एवढाच आहे आता, पाणी वतीत राहणे आणि गाडी हळूहळू हळूहळू चालवत राहणे. बघू आता काय होतं. 4 एकदा सोमटण्यात वतलं, पुन्हा ब्राह्मणवाड्यात आलो, थडी सारोळीच्या मांग, पुन्हा दारंगाव वाटलं. परत एकदा 4-5 वेळेस वतलंय. हाय अजून आहे का पाण्याचा स्टॉक भरपूर आहे. तेवढं मी पोचावं असं वाटतंय मला. आता बघू काय होतं. आलो बरं का गॅरेजला. आता बघू आता नेमकं आता ते काय करते काय नाही पाहावं लागत. काही इथं लिकेल दिसतं का? हा मग इथून दिसतं नाही. इथं खाली वाकून पहा. इथं एवढं पुढं नाही, इथं खाली बस जायची तिथं. हा पाईप जायला का? हा तिथं चला आता काय म्हणते. तर मित्रांनो फायनल गाडीचं काम झालंय आणि मी आता विंचूरवरून घरी निघालो. तर तुम्हाला सांगतो 3,500 रुपये बिल झालं बरं का. 3,500 रुपये रेडिएटरचं, म्हणजे 500 रुपये रेडिएटरवाल्याने घेतले आणि 3,000 रुपये फिटर मजुरी, ऑइल फिल्टर. मग आता सर्व्हिसिंग व्हायलाच होती गाडी, सगळं बदलूनच घेतलं. 3,500ला ठोकून दिली आणि 500 रुपयाचं डिझेल, म्हणजे 4,000 रुपये आज गेले आणि 2 ट्रिपा बुडाल्या. ती 2,600 रुपये. 2 ट्रिपा झाल्या असत्या गेले. ही अशी गाडीवाल्याची आणि ड्रायव्हरची जिंदगी आहे. कसं आहे, चाललंय त्यावर लय सोयीनं चालत. आणि एखाद दिवशी जर गाडीनं काम काढलं का मग मात्र अशी सळून ठोकल्या जाते का मग काही बोलायचंच काम नाही त्याला. आता 4,000 ते आणि प्लस आपला काही 200 रुपये नाश्ता पाण्याचा खर्च दर्शक नाही तुम्ही. 4,000 रुपये जाऊन मरून, पण 4,000 गेलेच. एवढा कार्यक्रम झाला आज आणि 2 ट्रिपा माये गेले. तर मित्रांनो, जर आपल्या युट्यूब चॅनलला कोणी सबस्क्राईब करेल नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या
जेणेकरून हे असे ड्रायव्हर लोकांचे असे हलवत राहत्या. तसं ते प्रत्येक गाडीवाल्याची होत्या, माझ्याच असं नाही. पण मग मी आहे तर मी दाखवलं नेमकी काय परिस्थिती. रात्री पोहून तुम्हाला झोप नाही रात्रभर मला. मग काय गाडी एका गला गाडीत कॅनी तशाच काही सांगावा. बरं आहे त्या. चला.